नागपूरचा महाल परिसर एरवी शांत असलेला भाग. इथं वर्दळ असते पण महत्त्वाची असते शांतता. पण हाच महाल भाग सोमवारी रात्री सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत आला. कारण ठरलं या भागात झालेली दगडफेक आणि जाळपोळ. नागपूरच्या या महाल परिसरात हिंदू संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी सोमवारी मोठं आंदोलन केलं. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कबर हटवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अन्यथा बजरंग दल कारसेवा करून कबर उखडून समुद्रात फेकून देईल असा इशारा दिला. त्यातून दोन समाजाचे मोठे गट आमनेसामने आले. जोरदार घोषणाबाजी झाली. पण संध्याकाळी या सगळ्याला वेगळंच वळण लागलं. रस्त्यावर उतरलेला जमाव हाताबाहेर गेला. त्यांनी महाल परिसरात दगडफेक, जाळपोळ केली. पोलिसांवरही हल्ले केले. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून रात्री उशिरा दंगेखोरांना पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे घटनास्थळी नेमकं काय सापडलं, स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे, पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलंय, हेच या व्हिडिओतून समजून घेऊ. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सगळ्यात आधी नागपुरातील झालेल्या हिंसाचाराचा घटनाक्रम थोडक्यात बघूयात. काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सोमवारी दुपारी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणलं आणि प्रतिकात्मक कबर तयार केली. त्यांनी छायाचित्राला चपलेनं मारून निषेध व्यक्त केला, तर कबरीला पेटवण्याचा प्रयत्न केला. त्या कबरीवर हिरव्या रंगाची चादर टाकली होती. त्यानंतर ही प्रतिकात्मक कबर जाळल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर धार्मिक ग्रंथ जाळण्यात आल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. त्यानंतरच तणाव पसरायला सुरुवात झाली असं सांगण्यात येतंय. दरम्यान हिंदू संघटनांकडून संध्याकाळी 7:30 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी सुरू होती. त्यांना पोलिसांनी ते आंदोलन बंद करण्यास भाग पाडलं. त्यानंतर रात्री 8च्या सुमारास चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला. त्यांनी दुपारी आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेबद्दल आक्षेप घेत नारेबाजी केली. त्यानंतर दोन्ही धार्मिक गटातला वाद चिघळल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून दुकानं बंद करण्यास भाग पाडलं. त्यामुळेच एकच गोंधळ उडून जाळपोळींची घटना घडल्याचंही सांगितलं जातंय. या घटनेबाबत नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी मंगळवारी सकाळी निवेदन जारी केलंय. ज्यात त्यांनी सांगितलं की नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत सोमवारी सकाळी 11:30च्या दरम्यान औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी महाल येथील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन केलं. त्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलानं सहभाग घेतला होता. या संघटनांच्या 200 ते 250 कार्यकर्त्यांनी औरंगजेब की कबर हटाव असे नारे दिले. तसंच औरंगजेबाचा फोटो आणि हिरव्या रंगाच्या कापडामध्ये पेंडा भरून तयार केलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर भालदारपुरा येथे संध्याकाळी 7:30च्या सुमारास एका विशिष्ट समाजाच्या 80 ते 100 लोकांचा बेकायदा जमाव जमला. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यातून शहरात तणावाचं वातावरण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. रस्त्यावरील लोकांच्या जीवितास धोका निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग केली. ही स्थिती नियंत्रित आणण्यासाठी शहरातील परिमंडल 3, 4 आणि 5 मध्ये रात्री 1 वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आलाय. त्यानुसार शहरातील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपिलनगर या परिसरात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी असणार आहे. तसंच 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असं सिंघल यांनी सांगितलं. आता सोमवारी नेमकं काय काय घडलं हे आता पाहूया. चिटणीस पार्क चौक आणि भादलपुरा भागाकडून आलेल्या गटानं महाल परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या दगडफेकीत 34 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. त्यात 3 पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे. जमावातील एकानं डीसीपी निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार केला, तर डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झालाय आणि डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंट इंजुरी झाली. ते सर्वजण रुग्णालयात दाखल आहेत. तर डीसीपी राहुल मदने यांना दगडाचा फटका बसला असला तरी ते कर्तव्यावर हजर आहेत. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. 4 ते 5 नागरिक जखमी आहेत. त्यातील 3घांना उपचार करून सोडण्यात आलाय. तर घटनेदरम्यान 50 ते 55 वाहनं जाळण्यात आली आहेत. काही वाहनांमध्ये मोठाले सिमेंटचे ब्लॉक आढळून आलेत. दगड किंवा सिमेंटच्या ब्लॉकनं वाहनांच्या काचा फोडून पेट्रोल टाकून वाहनं जाळण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या सर्व प्रकारामुळे जाळपोळीची घटना झाली. त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिकात्मक कबर जाळल्याप्रकरणी पोलिसांनी दुपारी 3:09 हिंदू संघटनांच्या आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वातावरण शांत होतं. मात्र सायंकाळी जाळलेल्या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरली. त्यानंतर नमाज आटोपून येणाऱ्या 200 ते 250 लोकांच्या जमावानं नारेबाजी सुरू केली. आम्ही आग लावून टाकू अशी हिंसक भाषा वापरली. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला.
तत्पूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। त्यानुसार पोलिसांनी मुस्लिम समुदायाच्या लोकांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलावलं। त्यांची तक्रार पोलीस ऐकून घेत होते तेव्हा हंसापुरी भागात 200 ते 300 लोकांच्या जमावानं हातात काठ्या घेऊन दगडफेक सुरू केली। त्यांच्या तोंडावर फडकी गुंडाळली होती। या जमावानं हंसापुरीत 12 दुचाकींचं नुकसान केलं होतं। काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला केला असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं। या हिंसाचाराबाबत प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं तर चिटणीस पार्क मधील पेशने कुटुंबानं सांगितलं की सोमवारी संध्याकाळी 7-8च्या दरम्यान हा प्रकार घडलाय। इथे आलेल्या जमावानं आमच्या घरावर लोखंडी रॉड आणि दगडांनी अचानकच हल्ला केला। जमावातील लोकांनी तोंडावर रुमाल आणि मास्क लावले होते। त्यांनी घरावर मोठाले दगड फेकले। त्यामुळे पती आणि मुलाला आत घेईपर्यंत मोठ्या प्रमाणात घराच्या दिशेने दगड आले होते। दगडांचा वर्षाव होत असल्याने काही पोलिसही सुरक्षेसाठी आमच्या घरात आले होते। पोलिसांना मारण्यासाठी जमावातील काहींनी सिमेंटचे गट्टू उचलले होते। आम्ही दारं खिडक्या बंद केली। घरातील पोलिसांनाही त्या जमावानं जुमानलं नाही। त्यामुळे जमाव पूर्ण तयारीनिशी आल्याचा संशय येतो। लोकांनी आमच्या गाडीत मोठा दगड टाकून कार पेटवून दिली। या पेटत्या कारमुळे आमच्या घरासह शेजारील घरालाही धोका निर्माण झाला होता। दंगल सुरू झाली त्यावेळी स्वाती दहिकर यांची मुलगी घराबाहेर होती। त्यांनी तिला अनेक फोन करून घरी बोलावून घेतलं। ती घरात आली त्याच वेळी घरावर जोरदार दगडफेक झाली तर मुलीला रस्त्यात जीवे मारण्याची धमकी दिली। तर दहिकर कुटुंबात ब्रेन स्ट्रोक झालेले आजोबा होते। त्यांना घराबाहेर काय झालं त्याबाबत अजूनही माहिती देण्यात आली नाही। परिसरात मोठ्या प्रमाणात दगड पडलेत। लाठाकाठांचा खच पडला होता। त्यामुळे हे सर्व अचानकच झालेलं नाही। सर्व प्रकार पूर्वनियोजितच असावा असा संशय दहिकर यांनी व्यक्त केलाय। हंसापुरी भागातील एका महिलेनं सांगितलं की जमावातील सर्वांनी त्यांचे चेहरे स्कार्फने झाकले होते। त्यांच्या हातात धारदार शस्त्र, स्टिक्स आणि बाटल्या होत्या। त्यांनी गोंधळ सुरू केला। दगड बाटल्या फेकून दुकानांची तोडफोड केली। त्यांनी घरासमोरील वाहनंही जाळली। तर एक दुकानदार म्हणाला की रात्री 10:30ला दुकान बंद केलं। त्यानंतर मला काही लोक वाहनं जाळताना दिसली। मी आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी माझ्यावर दगडफेक करण्यात आली। माझी 2 वाहनं आणि जवळच उभ्या असलेल्या काही वाहनांना जमावानं आग लावली। तर जमावातील काही लोकांनी सर्वात आधी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचं हंसापुरीतील स्थानिकांनी सांगितलं। दंगलखोरांनी कापडांचे बोळे आणि पेट्रोल बॉम्ब टाकून वाहने जाळली। मोठा जमाव असल्यानं पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अडचण आल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। हिंसाचारानंतर पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावे लागलेत। प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर त्याचे फोटो व्हायरल झाले। त्यानंतर एका समाजाचा धार्मिक ग्रंथ जाळल्याची अफवा पसरली। त्यातून दुसरा गट रस्त्यावर उतरला। त्यानंतर रात्री 8च्या सुमारास नागपुरातील चिटणीस पार्क, भालदारपुरा, महाल, शिवाजी चौक, हंसापुरी या भागात दंगल सदृश स्थिती निर्माण झाली। हिंसाचारानंतर पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू ठेवलं। सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पसरवणाऱ्या आणि घटनास्थळी दंगल भडकवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यात तब्बल 65 ते 80 संशयितांचा समावेश आहे। त्यांची गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते। यावेळी पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाल परिसरातील हिंसाचार करणारे बहुतांश लोक हे उत्तर नागपूरमधील कळमना आणि इतवारी परिसरातील आहेत। त्यानुसार पोलिसांची विविध पथकं त्यांचा शोध घेत आहेत। पोलीस आल्यानंतर दंगलखोरांनी आपल्या दुचाकी तिथेच सोडून पळ काढल्याचं बोललं जातंय। त्या पळापळीत काही जणांची रस्त्यावर पडलेली आधार कार्ड आणि ओळखपत्र पोलिसांच्या हाती लागली। मिळालेल्या माहितीनुसार भालदारपुरा परिसरात हिंसाचाराचा जोर जास्त होता। मात्र जमावानं आजूबाजूच्या चिटणीस पार्क, हंसापुरी भागातही वाहनांची जाळपोळ करून दगडफेक केली। दरम्यान आता या परिसरातील काही व्हिडिओही व्हायरल होत आहेत। त्यात मोठा जमाव अचानक पळत येताना दिसतोय। त्यातील काही सर्वांनी आपला चेहरा मास्क, रुमालांनी झाकला होता। त्यांनी परिसरातील वाहनांवर, घरांवर जोरदार दगडफेक केल्याचंही दिसतंय। या सर्व प्रकाराबाबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांना राजकारण न करण्याचं आवाहन केलंय। ते म्हणाले, सोशल मीडियातून अफवा पसरवल्यानं शहरात मोठा हिंसाचार झालाय। त्या अफवातूनच 2 समाजात द्वेष निर्माण झालाय। त्यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्यांना समाजकंटकांचा शोध घेऊन कडक कारवाई केली जाणार आहे। दरम्यान ही घटना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी जीवाचं रान केलंय। त्यामुळे पुढील अनर्थ टळला। शहरातील काही भागात तणावपूर्ण स्थिती आहे, तेथे प्रशासनानं योग्य काळजी घेतली आहे। आजपर्यंत सर्व समाजांनी एकत्र राहून नागपूरमध्ये शांतता राखली आहे। हीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी नागरिकांसह विरोधकांनी सहकार्य करावं। प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, त्यानंतर पोलिसांना तपासादरम्यान सापडलेले दगड, सिमेंटचे गट्टू, शहराच्या बाहेरच्या लोकांची वाहनं, आधार कार्ड, सोबत असलेली हत्यारं आणि तोडफोड करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ, यामुळे हे सगळं पूर्वनियोजित होतं का याबद्दलचा संशय आता वाढताना दिसतोय। पण आता पोलिसांच्या तपासात नेमकी काय माहिती समोर येते हे महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या तरी नागपूरमध्ये शांतता आहे आणि अफवांवर विश्वास न ठेवता ही शांतता कायम ठेवणं महत्त्वाचं आहे।